बऱ्याचदा घरातील लहान मुलांना आणि आजी-आजोबांना बिर्याणी खायची खूप इच्छा असते. पण बिर्याणीमधले जास्त मसाले, तिखटपणा आणि तेलकटपणा सगळ्यांना सूट होत नाही. जळजळ, ॲसिडिटी किंवा पोटाचा त्रास होऊ शकतो. म्हणून आज मी बनवणार आहे व्हेज यखनी पुलाव. चव अगदी बिर्याणीसारखी, पण मसाले अगदी सौम्य आणि खूपच हलके. एकदा हा पुलाव करून बघितलात की वारंवार बनवाल. नंतर कुकरमध्ये थोडं तेल घ्या आणि त्यामध्ये उभा चिरलेला कांदा सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्या. हा तळलेला कांदा बाजूला काढून ठेवा. आता त्याच तेलात थोडे खडे मसाले आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून परतून घ्या. यानंतर तुमच्या आवडीच्या भाज्या घाला. इथे मी बटाटा, गाजर, मटार, फ्लॉवर घेतला आहे. भाज्या 2-3 मिनिटं परतून घ्या. आता तयार केलेली यखनी गाळून यामध्ये घाला. ही यखनी घालून त्यामध्ये अर्धा तळलेला कांदा आणि फ्राय केलेलं पनीर घाला. सगळं हलक्या हाताने मिक्स करा. चवीनुसार मीठ तपासा. आता कुकरचं झाकण लावून 1 शिट्टी होऊ द्या. गॅस बंद करा आणि कुकर पूर्ण थंड होईपर्यंत उघडू नका. कुकर थंड झाल्यावर झाकण उघडा. बघा एकदम मोकळा, सळसळीत आणि सुगंधी असा व्हेज यखनी पुलाव तयार आहे. वरून उरलेला तळलेला कांदा घाला. खरंच सांगते, चव बिर्याणीसारखी लागते, पण तिखटपणा अजिबात नाही. त्यामुळे लहान मुलं, आजी-आजोबा आणि ज्यांना मसालेदार पदार्थ चालत नाही, त्यांच्यासाठी हा एकदम परफेक्ट पर्याय आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.